नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. कधी कधी घटनाच अशा घडतात की त्यामुळं प्रत्येक गोष्ट शक्य आहे असं वाटायला लागतं. आता बघा, NTA ही जी नीटची परीक्षा घेणारी एजन्सी आहे, ते एजन्सीचं मुख्य काम काय आहे, तर जे वेगवेगळे पेपर सेट करणारी मंडळी आहे त्यांच्याकडनं पेपर लिहून घ्यायचे आणि त्यापैकी हे प्रत्येकाचे प्रश्न मिक्स करायचे. पेपर लिहून घ्यायचे म्हणजे प्रश्न मागवायचे आणि ते मागवलेले प्रश्न मिक्स करायचे आणि त्याच्यातून एक पेपर निर्माण करायचा. पण NTA ज्या ठिकाणी ही कृती करते त्या ठिकाणी ना पेन अलाउड आहे, ना पेपर अलाउड आहे, ना तुमचे कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मोबाईल वगैरे ते अलाउड आहे. मग CBIला हा प्रश्न पडला होता की मनीषा मांढरेनी, ती आता ह्यातली पेपर फोडण्यातली किंगपिन आहे आणि हा जो मोटेगावकर आहे हा या सगळ्यातल्या पेपर सर्क्युलेशन मधला आणि अधिकात अधिक पालकांना लाभ मिळवून देणारा असा लाभार्थ्यांच्या घटकातला मुख्य दलाल आहे. सो ह्या दलालानं आणखी काय काय भानगडी केल्या हे आता मी जो शब्द वापरतो तो तिथे त्यांनी वापरलेला आहे, मेडिएटर. त्याचं मराठी त्याचं रूपांतर तसं केलं तर ते तसं होतं CBIने जे म्हटलं. सो मनीषा पांढरे संदर्भातली जी काही माहिती येते ती फारच इंटरेस्टिंग आहे आणि साहजिक आहे. वर्षानुवर्ष तुम्ही एखादं काम करत असता तर त्याच्यातनं जी एक्सपर्टी येते त्या एक्सपर्टीतनंच हे घडू शकतं. पण हे सगळं सांगण्याच्या बरोबरच मला तुम्हाला हे पण सांगायला लागेल की आता प्राध्यापक शिवराज मोटेगावकरचा जो काही इतिहास लोक लातूरचे सांगतात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप केला आहे आणि तो खरा असण्याची दाट शक्यता लातूरमधली काही मंडळी व्यक्त करतात. आणि त्याबरोबर मोटेगावकरच्या मुलाची पण चौकशी का सुरू झाली आहे हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ अर्थातच तुम्ही शेवटपर्यंत पाहाच. पण हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या घरोघरी जाऊ द्या, हे चॅनलही सबस्क्राईब करायला सांगा. मी याच्या आधी असं कधी आव्हान करत नव्हतो, पण मला असं लक्षात आलं की मंडळी खूप मोठ्या संख्येनं म्हणजे अगदी 4 कोटी लोक महाराष्ट्रातले प्रति महिन्याला आमचा हा व्हिडिओ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बघतायत आणि अनेक मंडळी, मला त्यांना आव्हान करायचं की तुम्ही आमचे व्हिडिओ अतिशय कष्टाने बनवलेले आहेत, तर ते बनवलेले व्हिडिओ तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवरती शेअर करता. काय वर लिहिता राहुल कुलकर्णी ऑफिशियल कटसी. पण त्यामुळं आमचा जो प्रेक्षकांशी असणारा संवाद आहे तो संवाद तुम्ही तुमच्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करताय, हे काही बरोबर नाही. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. आणि आता तुम्हाला विनंती की हे चॅनल सबस्क्राईब करायचं. सो आता मनीषाकडे आपण येऊया. मनीषा मांढरेंनी काय केलं तर ती मॉडर्न कॉलेजची प्राध्यापिका आहे. आता अटक झाली, काही महिन्यातच निवृत्त होणार होती. आता CBIला प्रश्न असा पडला की जिथे पेन, पेपर, मोबाईल फोन काहीच नाहीये, तर ह्या बाईनं पेपर फोडला कसा केमिस्ट्रीचा किंवा ज्या कुठल्या विषयाचा फोडला असेल. आणि CBI अवाक झाली जेव्हा त्याने लक्षात आलं की ह्या बाईंनी पेपर जो फोडला तो केवळ स्मरणशक्तीच्या जोरावर फोडला. केवळ, आणि पॉसिबल आहे म्हणजे 25 वर्ष तुम्ही एकच एक व्यवसाय करताय, रोज केमिस्ट्रीच्या क्लासमध्ये जाऊन, जेवढा काळ तुमचं महाविद्यालय सुरू असतं त्या काळामध्ये तुम्ही जाता, तेवढेच निघून दिलेले जे पाठ आहेत ते पाठ तुम्ही विद्यार्थ्यांकडनं सोडवून घेता किंवा त्यांना शिकवता आणि प्रश्नपत्रिका बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये पण ह्या बाई सहभागी आहेत. तर दरवर्षी ठरलेल्या गोष्टी आहेत त्याच्यात. आणि त्यामुळे आता CBIला असं वाटतं आहे की ह्या बाईने आपला जो सुपर पॉइंट आहे या अभ्यासांती आलेला तोच इथे वापरला. पेन, पेपर आणि मोबाईल शिवाय हा पेपर फोडला आणि फोडून तिने तो सगळीकडे डिस्ट्रीब्यूट केला. पण शॉकिंगली मी तुम्हाला सांगतो, हा इतक्या सहजासहजी पेपर कसा फोडू शकतो. तर मला काल, ज्याने लातूरमध्ये 2021 मध्ये एक पेपर फुटी झाली होती, 2022ला वगैरे, त्या पेपर फुटीतला जो एक आरोपी आहे जो स्वतः म्हणतोय की मी पेपर फोडलाय, तो येऊन भेटला. आणि त्यांनी लातूरमधल्याच आणखीन एका शिक्षण संस्थेसंदर्भामध्ये बरेचसे तपशील मला सांगितले. म्हणजे त्यांनी सांगितलं की तो मला येऊन भेटला आणि मी कसे पेपर सोडवला, फोडला, हे त्यांनी मला सांगितलं. ते फक्त मला एकट्याला नाही सांगितलं, त्यांनी NTAला पण सांगितलं होतं तेव्हा की मी पेपर फोडलाय आणि फोडलेल्या पेपरच्या संदर्भामध्ये माझी चौकशी करा. अरे पण गंमत अशी की ना त्याची NTAने चौकशी केली, उलट तत्कालीन पोलीस अधीक्षक होते त्यांनी तर असा अहवाल दिला की हा जो काय म्हणतो ते खरं नाही. पण तो छाती ठोकपणे कालही मला भेटल्यावर सांगत होता की मी अतिशय अलगदपणे पेपर फोडला. हा, कोविडच्या काळात फोडला, 2021-22ला फोडला. कसा फोडला? त्यांनी सांगितलं की
कोविडच्या काळामध्ये एक विशेष सुविधा होती नीटचा पेपर सोडवण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने काहीतरी उपाययोजना केल्या. तर हा गृहस्थ त्याची जिथे नेमणूक होती त्याच्या दुसऱ्या ठिकाणी गेला. एका विद्यार्थ्याकडे त्यांनी फोन तो पेपर मागून घेतला आणि फटाफट फोटो काढले तो सगळीकडे डिस्ट्रीब्यूट केला लातूरमध्ये. आणि काहीच मिनिटामध्ये त्याच्या ज्या आन्सर कीज आहेत त्या विद्यार्थ्यांना आल्या त्या क्लासमध्ये आणि त्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले. मग याच्या आर्थिक कारणावरून त्या संस्था चालकाच्या पुतण्याशी फाटलं. आता जे याचा माझा हा व्हिडिओ बघतात त्यांना बरोबर कळेल की मी कोणाबद्दल बोलतोय. त्याचे सगळे तपशील त्याचे सगळी कागदपत्र त्यांना मला दिले. पण अर्थात मी त्या संस्थेचं नाव घेणार नाही कारण मला कोणाची विनाकारण बदनामी करायची नाही. आणि मोठेगावकरच्या केसमध्ये पण जोपर्यंत मोठेगावकरला अटक होत नाही तोपर्यंत मी म्हटलं की चौकशी होतीये. ऍज ऑफ नाव ही इज नॉट बीन अरेस्टेड. ऍज ऑफ नाव असा शब्द होता माझा. जरी आपल्याला अनेक गोष्टी माहिती असल्या तरी तपास यंत्रणेच्या तपासावर परिणाम करेल अशी कोणतीही माहिती शक्यतो सांगू नये. शक्यतो ती फारच मोठ्या राष्ट्रहिताची समाजहिताची आहे तर मग काय तपास यंत्रणेच्या पण संदर्भामध्ये तो एखादा अपवाद करायला हरकत नाही. सो तो भाग होता. तो त्या व्यक्ती येऊन मला सांगत होता. मी हे तुम्हाला ह्या मनीषाबद्दल सांगितलं की तसंच या मनीषाने सुद्धा आपल्या केवळ बुद्धी चातुर्याच्या जोरावरती तो बाहेर येऊन पेपर कडकड लिहिला. ते प्रश्न तिला आठवले आणि ते लिहिलेले प्रश्न तिने आता हे नाही का नांदेडमध्ये ती पालक जिच्या विद्यार्थिनीला त्यांनी 2 महिने कोचिंग दिलं तिथे पुण्यामध्ये खास त्यासाठी स्पेशल 8-10 लाख रुपये चार्ज केले ते याच्या जोरावर. सो हे आता तिच्या ह्या सुपर ब्रेनचं एकीकडे सीबीआयला पडलेलं कोडं असताना दुसरीकडे मोठेगाव संदर्भामध्ये अतिशय गंभीर अशी माहिती आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जाहीर केली. मी त्याची थोडी पडताळणी पण केली आणि हे कळलं की त्याच्यात तथ्य आहे. एकतर मोठेगावकरच्या मुलाची चौकशी आता सुरू आहे सीबीआयच्या ऑफिसमध्ये. या मुलानं त्याच्या वडिलांना दिलेली ही जी काही प्रश्नपत्रिका आहे ती वापरली का वगैरे त्याचा शोध सुरू आहे. आय एम क्वाईट शुअर की ही वुड हॅव बीन बेनिफिटेड लॉट त्याचा मुलगा पण आता दुसरी 2 प्रकरणं समोर येत आहेत मोठेगावकरची. एक आहे तिथेच झालेलं ह्यापूर्वीच्या एका क्लास चालकाचं खुनाचं प्रकरण. चव्हाण त्या क्लास चालकाचं नाव. तो काही स्वतः प्राध्यापक वगैरे नव्हता. तो काही त्यांनी तिथलेच काही प्राध्यापक मंडळी वगैरे घेऊन क्लास सुरू केला. स्पर्धा वाढली. तो अगदी स्कॉलरशिप द्यायला लागला. अनेक बक्षिसं द्यायला लागला आणि तो मोठेगावकरला स्पर्धक झाला. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने आरोप केला आहे की त्याचा जो खून झाला त्या खुनाच्या FIR मध्ये आरोपी क्रमांक 1 म्हणून मोठेगावकरचं नाव होतं. मी पोलीस दप्तरात चेक केलं आणि ते खरं आहे. मोठेगावकर वॉज अक्युज नंबर 1. आणि इंटरेस्टिंगली ज्या वेळेला पोलिसांनी हा तपास केला वाटतं बावकर नावाचे पोलीस अधिकारी तेव्हा होते तर नंतर जो काही तपास झाला त्याच्यामध्ये मात्र मोठेगावकरचं नाव नव्हतं. जो आरोपी क्रमांक 1 होता खुनाच्या प्रकरणातला त्या मोठेगावकरचं नाव नव्हतं. आणि दुसरी सनसनीखेज मला माहिती कळाली की मोठेगावकर हा तब्बल 1 महिना जेलमध्ये होता 12-15 वर्षापूर्वी. मला इन्कम टॅक्स मधनं आणि आमचे पत्रकार मित्र आहेत अनिल पौलकर यांनी त्यांनी पण FB वरती पोस्ट लिहिली आणि मी अर्थातच ती पोस्ट लिहायच्या आधी पण मला काही इन्कम टॅक्स मधल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की असं घडलंय. ज्या वेळेला मोठेगावकर याच्यावरती इन्कम टॅक्सची रेड पडली त्यावेळेला मोठेगावकरनं स्थानिक गुंडांच्या माध्यमातून त्या गाडीवरती हल्ला केला इन्कम टॅक्सच्या. आणि इतका तीव्र स्वरूपाचा हल्ला होता की त्यानंतर मोठेगावकरच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झाले. त्याला अक्षरशः फरशीवर बसवलं होतं पोलीस स्टेशनमध्ये आणि तब्बल 1 महिना तो जेलमध्ये होता. अर्थात त्या सगळ्या प्रकरणातनं मोठेगावकर आपली वेगवेगळी खुबी वापरून जेलच्या बाहेर पण आणि नंतर त्या प्रकरणात निर्दोष पण सुटला अशी माहिती आहे. पण जे काही आहे ते मोठेगावकरचं एकूण चारित्र्य सांगण्यासाठी पुरेसं आहे. आणि त्याच्यात आता दिव्य मराठीने आज बातमी लिहिली की जवळपास 1,500 ते 2,000 कोटी रुपयाचा मोठाशा साम्राज्याचा त्याने एक असा डोलाराच उभा केलेला आणि त्या डोलाऱ्यामध्ये त्याने अनेक डोलारा हा खरं तर कोसळण्यासाठी असतो म्हणून मी हा शब्द वापरला. तर त्याने अनेक ठिकाणी म्हणजे पुण्यात मुळशीमध्ये त्याची 30 एकर जमीन आहे. पुण्यात अनेक स्थावर मालमत्तात गुंतवणूक आहे. लातूरमध्ये तर लातूरच्या 4ही दिशाला त्याची संपत्ती आहे वगैरे असं म्हणतात. सो ह्या इतक्या अफाट चकित करणाऱ्या सगळ्या घडामोडी आहेत आणि इथं केवळ केंद्र सरकारचा हा भाग आहे म्हणून राज्य सरकार याच्याकडे डोळे झाक नाही करून बसू शकत. जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अशी जाहीरपणे मागणी केली आहे की हा क्लास चालकाच्या चव्हाणच्या खून प्रकरणातला पण आरोप आहे तर ती फाईल सुद्धा रिओपन झाली पाहिजे. आणि मग मोठेगावकर संदर्भातल्या सगळ्या जुन्या कथित घडलेल्या न घडलेल्या अशा सगळ्या गुन्ह्यांचा धांडोळा एखादी स्पेशल टीम लावूनच घेतला पाहिजे. इतकं हे गंभीर प्रकरण मित्रांनो. आणि मला आशा आहे की या सगळ्या प्रकरणात हे वेगवेगळी माध्यमं याचं वार्तांकन करतायत त्यातनं हे जे गढूळ पाणी आहे ते निवडायला तर निश्चितपणे मदत होईल. थांबूया आपण इथे. थँक्यू.